श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो महाडला जायला ग्रोसरी शॉपिंगसाठी आणि आईला सुद्धा घेतलं कारण तिला सुद्धा काही किराणा सामान भरायचा होता। ॲक्च्युली ती आपलं वाण्याचं दुकान असतं ना, तिथे ती सामान भरायचे, पण तिला मी सांगितलं एकदा तू बघ कसं तुला जमतंय ते। आपला बाजार हे आहे सुपर मार्केटसारखं, डी मार्ट वगैरे असतं ना त्या टाईपमध्ये आहे इथे शॉप्स वगैरे। तर तिला मी आपला बाजारला घेऊन गेले आणि इथे बघू शकता प्रत्येक प्रकारची व्हरायटी, सगळं जे काही घरात लागणाऱ्या वस्तू असतात ना, किराणा माल म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, म्हणजे भांडी वगैरे ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत। तर इथे आम्ही पोचल्यानंतर सामान घ्यायला सुरुवात केली आणि इथे घरात जे काही लागणारे साहित्य असतं ना, डबे वगैरे किंवा अजून काही गोष्टी, चहाची गाळणी, इतर डबे, परत बॉटल्स वगैरे, टिफिन बॉक्स, हे सगळे तिथे बरेच व्हरायटी होते। आणि इथे आम्ही शॅम्पू वगैरे बघत होतो आणि त्यानंतर खाली आलो, मसाले वगैरे घेतले आणि जे काही घरात लागतात ना त्या वस्तू सगळ्या घेतल्या आम्ही। खूप संडे असल्यामुळे ना खूप गर्दी होती, खूप मोठी रांग होती प्रत्येक काउंटरला। तर आम्ही इथे रांगेतच उभे होतो, कधी आमचा नंबर लागतो असं आम्ही वाट बघत होतो। आणि हे आहे आमचं ग्रोसरी शॉपिंग आमची। आणि इथे आम्ही रांगेत थांबलो होतो आणि इथे या दोघांची शॉपिंग सुरू होती, पप्पाची आणि हर्षची। बघा काय काय शॉपिंग करतायत ते। आणि तो ॲक्च्युली त्याला झोप आली होती म्हणून आम्ही पटापट आवरलं आणि निघालो। आणि इथे तुम्ही किराणा माल बघू शकता, बरेच पिशव्या झाल्या होत्या म्हणून आम्ही रिक्षाने आलो। आणि इथे बस जी जाते ना पुढे, तिथे त्या बसवरती स्वामींचं चित्र होतं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं चित्र। तर मला असा अनुभव आला आहे, जेव्हापासून मी स्वामी सेवेत रुळली आहे ना, जेव्हापासून स्वामी सेवा करायला लागली ना, खूप असे अनुभव आले। म्हणजे कुठेही गेलो ना स्वामींचं दर्शन हे होणारच आणि खूप मनाला शांती, खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं की स्वामी आपल्यासोबत आहेच। आणि त्याआधी कधी असा अनुभव आला नव्हता आम्हाला, पण स्वामी सेवेत रुळल्यापासून ना प्रत्येक ठिकाणी कधी पण गेलो ना बाहेर की स्वामी महाराजांचं दर्शन हे होणारच म्हणजे होणारच। आणि एकदा दोनदा नाही तर बऱ्याच वेळा, एकाच दिवशी बऱ्याच वेळा स्वामी आम्हाला दर्शन देतात। असं वाटतं की स्वामी आपल्यासोबतच आहेत नेहमी आणि ते असणारच आहे। आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो। घरी आल्यावरती माझं नेहमीचं रुटीन आहे, कधी पण मी किराणा माल भरते ना तर मी घरी आल्यावरती लगेच त्या यादीप्रमाणे सामान वगैरे आणि एक्सपायरी डेट, प्राईस वगैरे किती सेविंग झाली हे सगळं मी चेक करत असते, जेणेकरून आपल्याला पण नॉलेज होतं की कोणत्या वस्तूंवरती किती पैसे आपले सेव्ह झाले आहेत किंवा कोणत्या वस्तूंची किंमत वाढली आहे। एक्सपायर असेल तर रिटर्नसुद्धा करता येतं, कारण तिथे एवढा वेळ नसतो की आपण एक्सपायरी डेट वगैरे बघावी, पटापट घ्यावं लागतं गर्दी असल्यामुळे। आणि इथे मी चेक करत होते त्या यादीप्रमाणे। आणि इथे काही 2-3 गोष्टी एक्स्ट्राच्या वाढल्या आहेत। इथे मॅगी वगैरे तुम्ही बघू शकता, पण मी कधीच मॅगी वगैरे घरात भरून ठेवत नाही, मॅगी आणि पास्ता वगैरे। आत्ता याच कारणाने भरावं लागलं की जेणेकरून मला कधी भूक लागली किंवा आम्हाला कधी दोघांना भूक लागली तर आम्हाला लगेच बनवून खाता येईल। कारण कधी कधी वाटतं ना की घाई गडबड असेल आणि काही जास्तीचं करायला लागत नसेल किंवा वेळ नसेल तर पटकन आपण नूडल्स वगैरे किंवा पास्ता वगैरे कधीतरी बनवू शकतो। मला माहिती आहे हेल्थसाठी चांगलं नाही आहे, म्हणून मी क्वचितच महिन्यातून 1-2 वेळाच फक्त आम्ही खातो, म्हणजे त्यापेक्षा जास्त नाही खात, शक्यतो मी नाहीच खात। आणि मी भरतही नाही किराणा माल, जेव्हा घेते ना अशा गोष्टी मी घरात आणतही नाही। पण यावेळेस म्हटलं घेऊन जाऊया, कधीतरी इच्छा होतेच ना आपल्याला खायची। आणि
कधी कधी घाई असेल आणि वेळ भेटत नसेल तर पटकन बनवून खाता येतं। आणि इथे पार्ले गोल्ड मी हे बिस्किट वगैरे घेऊन आले आणि आता ही बिस्किटांची सुरुवात होणारच आहे। मी शक्यतो हर्षला पार्ले देण्याचाच विचार केला आहे, कारण पार्ले चांगला असतो, ग्लुकोज बिस्किट असतो ॲक्च्युली, चवीला पण चांगला असतो आणि मला इतर बिस्किटं देण्यापेक्षा ना पार्ले हे बेस्ट वाटलं। आणि दुधातून आता हर्षला मी चालू केलं आहे, कारण काय द्यायचं म्हणून खूप विचार येतो, काही सुचत नाही हर्षला जेवणात काय बनवावं, कारण तो कधी कधी खूप त्याचा मूड चेंज होतो काय खाण्यासाठी, म्हणून दूध बिस्किट वगैरे मी चालू केलं आहे। आणि खिचडी पण देते मी, दाल खिचडी बनवते त्याला, त्यामध्ये गाजर बीट वगैरे सुद्धा ॲड करते आणि मखाण्याची खीरसुद्धा मी त्याला देते। आणि इथे मी सगळं चेक करून झाल्यावरती सामान भरायला घेतलं, म्हणजे स्टोअर करून ठेवते मी। आणि ह्या कलरच्या बादल्या आहेत, माझ्या आईने दिल्या होत्या। ॲक्च्युली अशा वस्तू ना पडून राहिल्यापेक्षा असा वापर करणे मला योग्य वाटतं। आणि डबे वगैरे घेण्यापेक्षा म्हटलं आपल्याकडे बादल्या आहेत तर आपण बादल्यांमध्ये स्टोअर करूया। आणि हे मी आधी तुम्हाला दाखवलं ना प्युरोचं पिंक सॉल्ट, हे मी नेहमी जेवणात वापरते। ॲक्च्युली आधी आम्ही टाटा सॉल्ट वापरायचो, पण प्रेग्नन्सीनंतर मी हे वापरण्याला सुरुवात केलं, कारण हेल्दी असतं, बेस्ट असतं आणि चवीलासुद्धा चांगलं असतं। आणि इथे जे काही अगोदरचं सामान होतं ना, तेलाच्या पिशव्या वगैरे शिल्लक राहिलेल्या, त्या आम्ही वर काढल्या, कारण त्या मी आधी वापरात येतील। आणि जे आत्ता मी सामान भरलं आहे ना ते मी आधी ह्या बादलीमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून काय अगोदरचं जे काही सामान असेल ना ते वापरात येईल आणि हे नंतर आपल्याला वापरता येईल, म्हणून त्या हेतूने मी सगळं जुने जे काही अगोदरचे होते ते मी काढले आणि आत्ताचं सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे। मी एक्स्ट्राचं काही भरत नाही, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढेच मी वस्तू आणते, कारण एक्स्ट्राचं भरून ठेवलं ना की आपला कधी कधी लक्षात नाही राहत आणि ते एक्सपायर होतं, वस्तू पण फेकून देतात आणि खूप नुकसान होतं पैशांचं वगैरे। त्यामुळे शक्यतो मी जेवढ्या वस्तू लागणार आहेत ना तेवढेच मी घेऊन येते। आणि डाळी वगैरे पण मी लगेच डब्यात भरून ठेवते। तर अशा पद्धतीने मी करते। तुमची काय पद्धत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा, मला आवडेल। आणि इथे जो माझ्याकडे प्लास्टिकचा डबा आहे ना त्याचं झाकण थोडंसं फुटलं आहे, ते सुद्धा मी ॲक्च्युली टाकून दिलं नाही, त्यात मी साबण वगैरे स्टोअर करते, कपड्यांचे, भांड्यांचे आणि शॅम्पूचे सॅचेट वगैरे, परत घासणी वगैरे जे काही असेल ना ते मी यामध्ये भरून ठेवते आणि किचनमध्येच एका बाजूला करून ठेवते, जेणेकरून पटकन काढता येईल। आणि मेणबत्त्या वगैरे आम्हाला लागतात, कारण इथे मोस्टली लाईट जाते, लाईट गेल्यावरती मेणबत्त्यांचा वापर होतोच। आणि हे जे काही डिटर्जंट पावडर वगैरे ना ते मी डब्यात स्टोअर करते। आणि इथे फ्रीजमध्ये सॉसेस वगैरे मी घेऊन आलेले ना, पास्ता सॉस वगैरे आणि ॲपल सायडर व्हिनेगर आणि रूअफजा घेऊन आले यावेळेस, कारण उन्हाळा खूप वाढला आहे, खूप गरम होतं, त्यामुळे सरबत वगैरे करण्यासाठी मी रूअफजा आणला आहे। आणि सब्जा वगैरे काय आहेच माझ्याकडे, म्हणून आपल्याला कधी सरबत वगैरे करावंसं वाटलं तर आम्ही करू शकतो, म्हणून हे घेऊन आले। आणि कैरी वगैरे काय आहेच, आता काय कैऱ्या बाजारात पण अवेलेबल असतात, त्यामुळे कैरीपणा वगैरे कधी बनवता आलं तर मी ते सुद्धा एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। तर इथे आहे बोंबील बटाटा, छान असं मस्त चमचमीत कालवण तयार आहे, कुकरमध्ये भात लावलेला आहे। तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9:30। तर आजचा व्लॉग एवढाच, सगळं सामान वगैरे आणलं होतं ना ते मी डब्यात भरून ठेवलेलं आहे, जेवण तयार आहे, जेवायचं आहे, थोड्याच वेळात आम्ही जेवू। आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, छान कमेंट्स करा, शेअर करा। आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय, टेक केअर।